जी योजना अंमलात आणली आहे ती सुद्धा कार्यान्वित नाही। मला वाटतं हे अत्यंत दुःखद आणि महापालिकेचे अधिकारी कुठल्याही विषयाकडे किती असंवेदनशीलपणे बघतात याचं उत्तम उदाहरण आहे। आणि एका चांगल्या उद्देशाला पुणे महापालिका कसा हरताळ फासू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे। 17 फेब्रुवारी 2026 ला या पिंक बसची वर्क ऑर्डर निघाली आणि जवळपास 90 लाख रुपयांचं हे टेंडर निघाल्यानंतर पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जवळपास 11 ठिकाणी आता अशा प्रकारच्या पिंक बसेस लावल्या जाणार आहेत। त्यापूर्वी आता सध्या 3 बसेस पुणे शहरात आहेत, ज्यापैकी ही एक बस जी आता आपण बघू शकता पुण्यातला जो जंगली महाराज रस्ता आहे तर या रस्त्यावर आहे। एक बस आहे कात्रज परिसरात आणि एक आहे शनिवार वाड्याच्या परिसरात। तर या बसेस सुरू करण्याचा मूळ उद्देश असा होता की गर्दीची जी ठिकाणं असतात तर तिथे महिलांना शौचालयाला जाण्यासाठी शौचालय उपलब्ध नसतात आणि तिथे त्यांना काही समस्या येऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या बसेस सुरू करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता त्यांची दुरावस्था काय झालेली आपण पाहतोय। जंगली महाराज रस्त्यावरची जी बस आहे तर ती पूर्णतः बंद आहे। याला ड्रेनेजचा आणि पाण्याचा सप्लाय नाहीये, त्यामुळे ही बस बंद असल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत संदीप खर्डेकर आहेत। का नेमकी ही बस बंद आहे आणि ही बस सुरू करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? पुणे महानगरपालिकेच्या लेथार्जिक ॲटिट्यूड जे आहे, निष्काळजीपणाचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे। खरं तर योजना ज्या उद्देशानं सुरू करण्यात आली ती अतिशय चांगलं आहे। पुणे शहरामध्ये गणेशोत्सव असेल, पालखीचा काळ असेल, दिवाळीचा काळ असेल, सर्वत्र मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातनंही महिला मोठ्या प्रमाणावर खरेदीला बाहेर पडतात। खरेदीला बाहेर पडल्यानंतर कुठेही उत्तम स्वच्छतागृहांची सोय पुरेशी नाही। अशा वेळेला महिलांची जी कुचंबणा होते ती दूर व्हावी या उद्देशानं पुणे महानगरपालिकेने अशा प्रकारच्या बसेस या PMTच्या खराब झालेल्या सडलेल्या बसेस आहेत त्या सारा प्लास नावाच्या कंपनीला द्यायच्या। कंपनीनं पैसे खर्च करून त्या बसेस उत्तम टॉयलेटमध्ये रूपांतरित करायच्या आणि त्या ठिकाणी महिलांना अल्प दरामध्ये हे स्वच्छतागृह उपलब्ध करायचं, अशी ही योजना। मात्र यातल्या 3 बस आत्ता तयार झाल्या। एक कात्रज उद्यानापाशी आहे, एक इथं उभी आहे, एक शनिवारवाड्यापाशी आहे। यांना जे बेसिक आहे की त्या टॉयलेटला ड्रेनेजचं कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे आणि त्याला पाण्याचं कनेक्शन दिलं पाहिजे। महापालिकेच्या योजनेमध्ये, महापालिकेच्या निविदामध्ये या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे, पण दुर्दैवानं या दोन्ही गोष्टी न पुरवलं गेल्यामुळे ही बस या ठिकाणी विनावापर उभी आहे आणि एका चांगल्या उद्देशाला पुणे महापालिका कसा हरताळ फासू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे। बरं, आता ही बस साधारण माहिती मिळते त्यानुसार 15 ते 20 दिवसांपूर्वी इथे आणलेली आहे। मग ही बस सुरू न होण्यामागचं कारण म्हणजे महापालिका आहे, तर महापालिकेकडून याला दुर्लक्ष का केलं जातं? तुम्ही याच्याबाबतचा पाठपुरावा केलाय का? महापालिकेत सातत्याने सगळ्यांच्या बदल्या होत आहेत। मी कालच ज्यांनीही आदेश पारित केले होते की निविदाचा आदेश आणि वर्क ऑर्डर ज्यांनी दिली ते अविनाश सपकाळ साहेब यांच्याशी बोललो। ते याच भागाचे उपायुक्त सुद्धा आहेत। आता त्यांची बदली झाली आहे, पण ते म्हणाले की मी उपायुक्त म्हणून तातडीनं लक्ष घालतो आणि या आठवड्यामध्ये या इमारतीच्या आत किंवा जवळपास कुठेतरी ड्रेनेज आणि पाण्याची कनेक्टिव्हिटी मिळेल अशी व्यवस्था करतो, असं त्यांनी काल मला शब्द दिला आहे। बरं, ही आता बस जेव्हा सुरू करतील त्यानंतर तुम्ही सांगितलं जी माहिती आहे त्याप्रमाणे 90 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे आणि मग त्यानंतर पुढचं काम कसं चालणार? म्हणजे इथे सुरक्षा 5 वर्षासाठीचं कंत्राट आहे। 5 वर्षाच्या या कंत्राटामध्ये प्रति महिला 5 रुपये ते चार्जेस घेणार आहेत आणि त्या 5 रुपयामध्ये आतमध्ये महिला जाऊन त्याचा वापर करू शकतील। मुळात विषय 5 रुपयाचा किंवा याचा नाहीच आहे। विषय असा आहे की पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांना शौचालयांची अडचण आहे आणि अशा स्थितीमध्ये जी योजना अंमलात आणली आहे ती सुद्धा कार्यान्वित नाही। मला वाटतं हे अत्यंत दुःखद आणि महापालिकेचे अधिकारी कुठल्याही विषयाकडे
किती असंवेदनशीलपणे बघतात याचं उत्तम उदाहरण आहे. आता 3 बसेस पुणे शहरात आहेत, आणखी 8 बसेस येणार आहेत. तर याचा काही तुम्ही पाठपुरावा केलेला आहे का, किंवा त्याच्याबाबत काही विचारणा केलेली आहे का? कारण ही बस आता इथे आणून ठेवलेली आहे, मात्र सप्लाय नसल्यामुळे ही बस बंद आहे. बाकीच्या ठिकाणी पण अशाच पद्धतीने बसेस आणून ठेवतील आणि जागेवर ते बस आणून ठेवतील. जागा तर ती वापरता येणार नाही, मात्र बस सुद्धा वापरता येणार नाही. नाही, या बाबतीत मी सारा प्लास्ट कंपनीचे जे अजय देशपांडे आहेत त्यांना आणि अविनाश सपकाळ साहेबांना हे कॉनकॉलवर घेतलं होतं आणि कॉन्फरन्स कॉलमध्ये त्या दोघांचंही बोलणं झालं. मीही त्यांना सांगितलंय, महापालिका आयुक्तांना पत्र दिलंय आणि मला विश्वास आहे की आता तरी नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर संपूर्ण देशभर हा संदेश गेला पाहिजे की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये महिलांची काळजी घेतली जाते. आणि मला वाटतं की त्या दृष्टीनं महापालिका आता तातडीनं पावलं उचलेल आणि किमान या 11 बसेसला योग्य कनेक्टिव्हिटी देईल. आत्ता जी शनिवार वाड्याच्या इथे सुरू आहे बस, तर त्या बसमध्ये दिवसाचा काही आपल्याकडे आकडा वगैरे आहे का, किंवा विचारलंय का वापर होतोय का त्याचा? तर नाही, माझ्याकडे तो आकडा नाही आहे, पण त्याचा वापर होतो आहे असं. त्याशिवाय बघा, जे 90 लाख रुपये खर्च करतायत त्यांना त्या बसेसचा जर वापर केला नागरिकांनी, महिलांनी, तरच ते त्यांना ज्याला काय म्हणूयात की फायनान्शियली व्हायबल होणार आहे. कारण ते वन टाईम 90 लाख घालतायत असं नाही आहे. रोज त्यांना त्याचा ऑपरेटिंग खर्च आहे. 2 माणसं या ठिकाणी लागणार आहेत, साफसफाईला लागणार आहेत, 1 जण ऑपरेट करायला लागणार आहे. त्यामुळं त्यांचाही पगार आहे, स्वच्छता आहे, सगळं आहे. तर मला वाटतं की महिलांनी याचा वापर त्यांच्या गरजेप्रमाणे करावा आणि या शहराचा आदर्श म्हणून ही प्रकल्प यावा. नक्की. त्यामुळे आता हे सगळं झाल्यानंतर आता लवकरात लवकर ही जी बस आहे तर ती सुरू केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यासोबतच आत्ता जी सुरू असलेली बस आहे, जिथे शौचालय सुरू आहे शनिवार वाड्याजवळ, तर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, तिथे कशा पद्धतीने वापर केला जातो आणि आतून ही बस नेमकी कशी आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.